नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे सामाजिक आर्थिक स्थिती दर्जा, सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स और स्टेटस हा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहे। समाजाची सामाजिक आणि आर्थिक हे दोन्ही शब्द आपण एकत्रित विचार घेतो आणि त्याची स्थिती आपल्याला सोशो आणि इकॉनॉमिक कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी ती व्यक्तीची असू शकते, ते एका सोसायटीची असू शकते किंवा ती एका देशाची असू शकते। आपल्याला तीन वेगवेगळ्या त्या ठिकाणी दृष्टिकोनातून जर पाहिलं, एका व्यक्तीचं पण त्या ठिकाणी सामाजिक आर्थिक स्थिती असू शकते, एका व्यक्तीची एका समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती त्या ठिकाणी आपल्याला दर्शवता येते आणि आपल्याला एका देशाची देखील सामाजिक आर्थिक आपल्याला वेगळ्या पद्धतीने दर्शवता येते। तर मुळात त्या ठिकाणी सोशो इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे काय, सोशो इकॉनॉमिक स्टेटस मीन्स काय आणि मुळात त्या ठिकाणी आपल्याला ते पाहत असताना कोणकोणते इंडिकेटर्स आहेत, जे सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आपण ज्याला म्हणूया, निर्देशांक म्हणूया, ते काय आहेत आणि त्याचा प्रभाव कसा पडतो ते आपल्याला ह्या आपल्या स्टेटसमधला तो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर समजून घ्यायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, सर्वात इंटरेस्टिंग आहे। आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो ॲज अ सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून, आयदर फॅमिली म्हणून, आयदर सोसायटी म्हणून, आयदर एक कंट्री म्हणून, तर आपलंच सोशो इकॉनॉमिक स्टेटस काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी इन्फ्लुअन्स जे आहे ते कोणकोणत्या फॅक्टर्समुळे होतं ते आपल्या आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते क्लिअर होणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अतिशय सर्वांसाठी उपयुक्त असा हा त्या ठिकाणी टॉपिक आहे। तर मुळात त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दर्जा, पोझिशन ही काय डिफाईन करते, कोण डिफाईन करते ते आपण सविस्तर समजून घेऊया। बेसिक पहिल्यांदा आपण कन्सेप्ट पाहूया, काय आहे सोशो इकॉनॉमिक कंडिशन और स्टेटस। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक आर्थिक दर्जा मीन्स सेस सोशो इकॉनॉमिक स्टेटस हे उत्पन्न, शिक्षण, आरोग्य आणि व्यवसाय यासारख्या विविध घटकांच्या आधारे इतरांच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची किंवा देशाची सामाजिक आर्थिक स्थिती मोजण्याचे एक साधन आहे। मीन्स सोशो इकॉनॉमिक स्टेटस सेस इज ए मेजर ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल और फॅमिली और सोसायटी, इथे राहिला तो सोसायटी, इकॉनॉमिक and social position in relation to other based on various variables responsible for that like income, education, health and occupation and etc. असे त्या ठिकाणी आपण कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिले। म्हणजे आपल्या त्या ठिकाणी सामाजिक आर्थिक दर्जा एक व्यक्ती, समाज किंवा राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी करत असताना, त्याचं पोझिशन ठरवत असताना आपल्याकडे त्या ठिकाणी उत्पन्न, शिक्षण, आरोग्य आणि व्यवसाय आणि या व्यतिरिक्त कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला ते मोजण्याचे ते काय आहे, परिमापक आहेत। सामाजिक आर्थिक दर्जा किंवा पोझिशन ठरवण्यास त्या ठिकाणी मोजमाप करण्यास त्या ठिकाणी पॅरामीटर्स आहे। तर ते काय आणखी इतर घटक आहेत ते आपण पाहूया। इथे पाहता आपल्याला सर्वात महत्त्वाचं सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। बोथ लँग्वेजमध्ये मी देण्याचा माझा मानस आहे किंवा प्रयत्न आहे की ॲज वेल ॲज मराठी मीडियम ऑल्सो इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला त्या ठिकाणी अभ्यास करताना लेक्चर तर ऑलवेज आपल्या त्या ठिकाणी ते अंडरस्टँडेबल आहेत, ते समजण्यासारखे आपण त्या ठिकाणी लेक्चर आपण त्या ठिकाणी डिलिव्हर करतो। पण आपल्याला नोट्स त्या ठिकाणी काढत असताना देखील आपल्याला काही विद्यार्थ्यांना की पॉईंट्स म्हणून त्या ठिकाणी किंवा का जिथे गरज आहे तिथे कन्सेप्ट म्हणून त्या ठिकाणी इथे माझा त्या ठिकाणी प्रयत्न असतो की दोन्ही बाजूने त्या ठिकाणी बोथ लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो। तर आपण त्या ठिकाणी फॉलो करूया। आपण वन साईड आपण इथे इंग्लिश मराठी दोन्ही आपण त्या ठिकाणी पाहूया। तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स जे आहे सामाजिक आर्थिक निर्देशांक, ते सामाजिक आर्थिक निर्देशांकांमधले सगळ्यात महत्त्वाचा पहिला मेजर जो निर्देशांक आहे तो म्हणजे आहे हेल्थ आहे, आरोग्य आहे। आरोग्य हे सामाजिक आर्थिक स्थिती कसं इंडिकेट करतं किंवा ती कसं निश्चित करतं, तर मुळात जेवढी शारीरिक सुदृढता किंवा संपन्नता जास्त असते तेवढ्या त्या व्यक्तीची कार्यक्षमता जास्त राहते आणि जेवढी कार्यक्षमता जास्त राहते तेवढं त्याला इन्कम देखील जास्त मिळतं। मीन्स जेवढं जास्त इन्कम मिळेल तेवढी त्या व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही वरच्या पातळीवर त्या ठिकाणी गृहीत धरली जाते किंवा ती तयार होते।
म्हणून आपल्या त्या ठिकाणी हेल्थ हा एक तुमचा काय आहे, आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला इंडिकेटर आहे जे आपण त्या ठिकाणी इन्कमला त्या ठिकाणी पुश करत असतं. सेकंड महत्त्वाचं आहे ते म्हणजे एज्युकेशन हेल्थ. तर एज्युकेशन आणि हेल्थ, एज्युकेशन म्हणजे काय त्या ठिकाणी, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे शिक्षणाने त्या ठिकाणी समाजामध्ये एक प्रतिष्ठा तयार होत असते. आपल्याकडे समाजामध्ये शिक्षित आणि अशिक्षित किंवा लिटरेट आणि इलिटरेट त्या ठिकाणी दोन माणसं असतील तर आपल्याकडे त्या ठिकाणी दोज पीपल्स आर लिटरेट अँड मोर हायरली एज्युकेटेड, त्याच्याकडे आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, चांगला असतो किंवा सकारात्मक असतो. शिकलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आणि चांगला असतो. शिक्षणामुळे फक्त दृष्टिकोनच लोकांचा बदलत नाही, तर ते शिक्षणामुळे त्या व्यक्तीला एक चांगल्या प्रकारची नोकरी किंवा जास्तीत जास्त पगार देणारी त्या ठिकाणी इन्कम देणारी नोकरी त्या ठिकाणी मिळते आणि पर्यायाने हायर एज्युकेटेड हायर इन्कम त्या ठिकाणी त्याला मिळतं आणि पर्यायाने त्या ठिकाणी तो आर्थिक विकासाच्या वरत्या पोझिशनमध्ये त्या ठिकाणी सिच्युएशनमध्ये तो जातो, कंडिशनमध्ये. म्हणून त्या ठिकाणी सोशो इकॉनॉमिक कंडिशनमध्ये त्या ठिकाणी इंडिकेटर्समध्ये एज्युकेशन शिक्षण हा देखील एक महत्त्वाचा त्या ठिकाणी इंडिकेटर्स आहे. पुढे आहे घर, शेल्टर. घर हे देखील त्या ठिकाणी समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचं एक महत्त्वाचं निर्देशांक समोर येतो. समाजामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लोकांचा त्या ठिकाणी रहवास आहे, निवास आहे आणि ते निवासाचे जर प्रकार पाहिले त्यामध्ये त्या ठिकाणी गावामध्ये त्या ठिकाणी छपराच्या किंवा पत्र्याच्या किंवा कौलाच्या घरापासून ते शहरांपर्यंत त्या ठिकाणी स्लॅबच्या घरापर्यंत अनेक प्रकारची वेगवेगळी घरं आहेत आणि ती वेगवेगळी घरं त्या लोकांचा स्टेटस त्या ठिकाणी इंडिकेट करत असते. म्हणजे तुमच्याकडे घरं जशी तसं लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो किंवा त्याची घराची असणारी रचना, घराचं असणारं बांधकाम यावरनं त्याची सोशो इकॉनॉमिक कंडिशन ही ठरवली जाते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मग सुरक्षित असं घर कोणतं, तर स्लॅबची घरं ही त्या ठिकाणी काय तुमचं त्या ठिकाणी हायर किंवा वरच्या सोशो इकॉनॉमिक कंडिशनमध्ये त्या ठिकाणी गणलं जाण्यासाठीचं एक महत्त्वाचं टूल्स आहे. जेवढी घराची किंवा रचना ही कमी प्रतीची असेल तेवढं त्या ठिकाणी इकॉनॉमिक स्टेटस हा कमी समजला जातो. म्हणून त्या ठिकाणी घर हे देखील तुमचं काय आहे, तुमच्या सोशो इकॉनॉमिक याच्यामध्ये इंडिकेटर्सचा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट आहे. पुढे आहे नोकरी, ऑक्युपेशन्स. जे ऑक्युपेशन्स जे आहे ज्याला आपण जॉब म्हणूया, पण मुळात त्या ठिकाणी नोकरी हा त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी जॉब्स किंवा ऑक्युपेशन्स आहेत. त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचं जी नोकरी त्या ठिकाणी काय आहे, स्थिर आहे आणि चांगलं पद आणि प्रतिष्ठा किंवा उत्पन्न मिळवून देणार आहे, तेवढं त्या व्यक्तीला समाजामध्ये किंवा सामाजिक आर्थिकदृष्ट्या वरच्या पातळीवरचं समजलं जातं किंवा त्याला त्याची प्रतिष्ठा ती वरची समजली जाते. म्हणजेच त्या ठिकाणी सरकारी नोकरी असेल किंवा फिक्स नोकरी असेल तर त्याला काय होतं, समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण होते. म्हणून ऑक्युपेशन्समध्ये त्या ठिकाणी सर्टन जॉब आणि अनसर्टन जॉब आपण जर म्हणतो त्याला, किंवा त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर मीन्स गव्हर्नमेंट सेक्टरचा जॉब आहे, त्यामध्ये तो कोणत्या स्वरूपाचा जॉब आहे, नेचर ऑफ जॉब किंवा नेचर ऑफ ऑक्युपेशन्स जे आहे त्याच्यावरनं तुमची त्या ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही निश्चित होत असते. म्हणून त्या ठिकाणी ऑक्युपेशन्स किंवा जॉब्स ही देखील तुमची त्या ठिकाणी काय आहे, सर्वात महत्त्वाचं सोशो इकॉनॉमिक्स इंडिकेटर आहे. पुढे आहे फॅमिली, कुटुंब. कुटुंबाची रचना, कुटुंब हे कोणत्या स्वरूपाचं आहे त्यावरनं देखील तुमची कुटुंबाची वर्ण त्या ठिकाणी तुमची सामाजिक आर्थिक स्थिती निश्चित केली जाते. म्हणजे कुटुंबाचे सर्वात महत्त्वाचे दोन प्रकार, एक म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत आणि दुसरं आहे विभक्त कुटुंब पद्धत, म्हणजे जॉईंट फॅमिली अँड न्यूक्लिअर फॅमिली. तर जॉईंट फॅमिली जेवढी जास्त असते तेवढी त्या ठिकाणी त्याच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो. न्यूक्लिअर फॅमिलीकडे त्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा त्या ठिकाणी कमी दर्जाचा असतो. पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक विकासाचं घोतक म्हणून त्या किंवा विकासाचा सिम्बॉलिक त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिली ही त्या ठिकाणी सगळ्यांनी ती स्वीकारलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिली जेवढी जास्त तेवढं सोशो इकॉनॉमिक स्टेटस हे अलीकडे लवकर अचीव करता येतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सोशो इकॉनॉमिक स्टेटसमध्ये त्या ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिली ही देखील त्या ठिकाणी तुमची एक ओळख आहे. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सोशो इकॉनॉमिक स्टेटस देखील अलीकडे लवकर अचीव करता येतो. पुढे आहे वैवाहिक स्थिती, मॅरिटल स्टेटस जे आहे तुमची त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमच्याकडे वैवाहिक संस्था आपण ज्याला म्हणतो, विवाह हा आपल्याकडे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी सक्तीचा मानला जातो आणि मग अशा समाजामध्ये राहत असताना त्या ठिकाणी वैवाहिक जीवन ज्याचं आहे
त्याला सामाजिक आर्थिक स्थिती ही किंवा सामाजिक स्थिती चांगली समजली जाते. आणि ज्यांचं वैवाहिक जीवन नाही त्याला त्या ठिकाणी समाजामध्ये त्या ठिकाणी कमी प्रतिष्ठा असते. हा फक्त सामाजिक प्रतिष्ठेपुरता प्रश्न जर आपण विचार घेतला तर तो तेवढाच आहे. पण इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये देखील जवळपास 35 ते 40% महिला त्या ठिकाणी अविवाहित आहेत. म्हणजे मॅरिटल स्टेटस त्यांचं त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी कमी असलं तर इकॉनॉमिक स्टेटस मात्र त्यांचं जास्त आहे. म्हणजे मॅरिटल स्टेटस हा त्या ठिकाणी एका बाजूने सोशली त्या ठिकाणी वेगळा आहे आणि इकॉनॉमिकली तो वेगळा आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सामाजिक आणि आर्थिक हे दोन वेगवेगळ्या पैलूंकडे त्या ठिकाणी मॅरिटल स्टेटस किंवा त्या ठिकाणी तुमचं इन्स्टिट्यूशन्स म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि नेचर स्वभाव हा देखील तुमचा काय आहे, तुमच्या सामाजिक आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचा महत्त्वाचा इंडिकेटर आहे. तुमचा स्वभाव हा मनमिळवावा असेल किंवा मदत करण्याचा असेल किंवा हेल्पफुल नेचर असेल, कॉपरेटिव्ह असेल, तेवढी तुमच्याकडे समाज हा आकर्षित होतो आणि समाजामध्ये किंवा समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्या ठिकाणी सकारात्मक होऊन तुम्ही किंवा तुमच्याकडचा त्या ठिकाणी असणारा सामाजिक आर्थिक त्या ठिकाणी दर्जा हा उंचावला जातो. म्हणून त्या ठिकाणी नेचर हा त्या ठिकाणी मानवी स्वभाव हा जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि त्या प्रत्येकाच्या मानवी स्वभावानुसार त्या ठिकाणी प्रत्येकाची त्या ठिकाणी समाजामधील असणारी प्रतिष्ठा स्टेटस हे वेगवेगळं समजलं जातं. एखाद्याकडे पैसे आहेत पण स्वभाव चांगला नाही आहे तरी देखील त्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या त्याला लोक त्या ठिकाणी नाकारतात जरी त्याच्याकडे त्या ठिकाणी पैसा असला तरी. म्हणून त्या ठिकाणी सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स आर कन्सिडर टू बोथ टुगेदर. म्हणून आपल्या त्या ठिकाणी दोन्ही घटक आपण एकत्रित विचार घेत असताना स्वभाव हा घटक त्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या हा अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणजे स्वभाव हा महत्त्वाचा आहे सामाजिकदृष्ट्या. म्हणून अशा प्रकारे आपल्याला सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स किंवा स्टेटस हे वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर त्या ठिकाणी डिपेंड आहेत किंवा त्या ठिकाणी अवलंबून आहेत. आता आपल्याला सामाजिक आर्थिक स्थितीचं आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन जर केलं सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ह्या 3 भागामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण, मग ते व्यक्ती असेल, समाज असेल किंवा राष्ट्र असेल, ह्या तिघांचंही वर्गीकरण आपण ह्या 3 भागामध्ये करू शकतो. एक म्हणजे अप्पर किंवा हाय क्लास वर्ग आहे, दुसरा आहे मिडल क्लास मध्यमवर्गीय वर्ग आहे, तिसरा वर्ग आहे लोअर क्लास निम्न किंवा गरीब वर्ग आहे. अशा 3 महत्त्वाच्या क्लासिफिकेशनच्या म्हणजे आपण काय आहे हे सोशो इकॉनॉमिक स्टेटस आणि कंडिशन ही जी आहे 3 भागामध्ये क्लासिफाईड केली जाते, ती वर्गीकृत केली जाते. एक म्हणजे अप्पर हायर क्लास उच्च वर्णीय किंवा श्रीमंत वर्ग, मिडल क्लास मध्यम वर्ग आणि लोअर क्लास निम्न किंवा गरीब वर्ग. आता मुळात ह्या 3 क्लासिफिकेशन हे जे आहेत जे मागचा आपला संदर्भ आहे तो आपण डोक्यात ठेवायचाच आहे. पण आपण त्याबरोबर आणखीन आपल्याला इथे मुळात या क्लासिफिकेशनमध्ये आणखीन काही महत्त्वाचे जे घटक आहेत ते इकॉनॉमिक्सचे फॅक्टर्स, ते सामाजिक फॅक्टर्स आपण त्या ठिकाणी पाहिले. आता काही इकॉनॉमिक्सचे फॅक्टर्स जे आहेत ते आपण इथे विचार घेऊया. मुळात या वर्गाला हायर क्लास आपण का म्हणतो तर हायर क्लास किंवा या वर्गाला आपण लोअर क्लास का म्हणतो तर आपण सर्वात महत्त्वाचं इथे आपण बाजूला काही मुद्दे लिहून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं हे क्लास डिफाईन होण्यापाठीमागे किंवा हे क्लास तयार होण्यापाठीमागे इथे महत्त्वाच्या आणखी काही गरजा आहेत. एक म्हणजे मूलभूत गरजा, हे सर्वात महत्त्वाचं. मूलभूत गरजांमध्ये देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे अन्न, वस्त्र आणि निवारा या बेसिक मिनिमम नीड्स असतात. ज्या मिनिमम नीड्स त्या ठिकाणी ज्यांना सफिशियंट आणि फुलफिल त्या ठिकाणी होतात अशा व्यक्तींना त्या ठिकाणी आपण काय म्हणूया, श्रीमंत म्हणूया. ज्यांना इथं सोयीसुविधा मिळतात ते मध्यमवर्गीय. ज्यांना या मुळात मध्यमवर्गीय गरीब वर्गाला लोअर क्लासला त्या ठिकाणी ह्या मूलभूत गरजाच मिळत नाही आहे. म्हणजे जिथं त्या ठिकाणी ह्या सगळ्या मूलभूत गरजा या अप्पर क्लास किंवा हाय क्लासल्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळतात. मात्र या गरजा त्या ठिकाणी या लोअर क्लासला त्या ठिकाणी सगळ्या 100% उपलब्ध होतात का नाही. तर मग आपल्याकडे PDS सिस्टीम कशाला चालू ठेवली असते. PDS सिस्टीम म्हणजे आपल्याकडे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधनं त्या ठिकाणी आपल्याला रॅशनिंग व्यवस्थेमधनं आपल्याला अन्न पुरवावं लागतं आणि आपल्याला सर्वात महत्त्वाची घरं द्यावी लागतात. अन्न, वस्त्र आणि निवारा. आजही आपल्या त्या ठिकाणी या गरीब वर्गासाठी आपल्याला मूलभूत गरजांमधला अन्न, वस्त्र आणि निवारा
हे सगळ्यात महत्त्वाचे जे घटक आहेत. अन्नासाठी आपल्याकडे रेशनिंगची व्यवस्था चालू आहे. आपल्याकडे वस्त्राच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत, कारण इंडिया इज अ लार्जेस्ट सेकंड कंट्री फॉर क्लॉथ्स, म्हणजे आपण कपड्यामध्ये आपण सेकंड लार्जेस्ट कंट्री आहोत. त्यामुळे आपल्याकडे कपड्याची समस्या राहिलेली नाही आहे. पण निवारा मात्र आपण त्या ठिकाणी जे आहेत, आज ही आपल्याकडे त्या ठिकाणी निवाऱ्यासाठी इंदिरा आवाससारखी योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवाससारखी योजना असेल, आपल्याला ती राबवावी लागते आणि अनुदान द्यावं लागतं आणि मग आपल्याला घरे प्रोव्हाइड करावी लागतात किंवा म्हाडासारखी घरांच्या माध्यमातून आर्थिक मदत द्यावी लागते. म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी निवाऱ्याचा 100% प्रश्न या वर्गाचा सुटलेला नाही. आणि या वर्गाला मात्र ते सफिशियंट मिळते म्हणून ते कुठे आहेत, हाय क्लासमध्ये गेलेत. यांना मिळत नाही म्हणून लो क्लासमध्ये. आता याबरोबरच मूलभूत गरजांबरोबरच आणखीन आपल्याकडे दुसऱ्या महत्त्वाची गरज असते, ती म्हणजे जीवनावश्यक गरज. जीवनावश्यक गरजा, ह्या जीवनावश्यक गरजा कोणत्या आहेत मग? तर जीवनावश्यक गरजा तेही आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या 3 महत्त्वाच्या जीवनावश्यक गरजा, म्हणजे आपल्याला लाईफ नीड्स आपण त्याला म्हणूया, त्या बेसिक मिनिमम नीड्स आपण त्याला म्हणूया. ह्या लाईफ नीड्स ज्या आहेत, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छ पिण्याचे पाणी. आता या आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छ पिण्याचं पाणी हे अप्पर क्लास लेवलच्या किंवा हाय क्लास लेवलच्या लोकांना ते सफिशियंट प्रमाणामध्ये मिळतात म्हणून ते वरच्या लेवलला गेलेत. या मात्र वर्गाला त्या ठिकाणी कमी मिळतात. या वर्गाला मात्र मिडल क्लासच्या त्या ठिकाणी ते सोसोमध्ये त्या ठिकाणी त्या जीवनावश्यक गरजा देखील ह्या सोसो प्रमाणात मिळतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा एकदम मुबलक नाही पण मिळतात म्हणून त्या ठिकाणी हे सोसो आपण त्या ठिकाणी म्हणूया. यांना समाधानकारक मिळतात, यांना मात्र त्या मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी लोअर क्लासमध्ये. जीवनावश्यकतामध्ये आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छ पिण्याचं पाणी हे सर्वात महत्त्वाचे बेसिक नीड्स. म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी पब्लिक हेल्थ सिस्टीम आपल्याकडे चालू आहे, पब्लिक एज्युकेशन सिस्टीम आपल्याकडे चालू आहे. कुणासाठी चालू आहे? लोअर क्लास आणि मिडल क्लास. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिडल क्लासचे देखील लोकांना त्या ठिकाणी या गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी हेल्थ सिस्टीमचा आणि एज्युकेशन सिस्टीमचा त्या ठिकाणी सपोर्ट त्या ठिकाणी घ्यावा लागतो म्हणून त्या ठिकाणी हे मिडल क्लासमध्ये. म्हणजे आपल्याला लाईफ नीड्स ज्या आहेत त्या लाईफ नीड्स मात्र त्या मिडल क्लास पीपलला त्या ठिकाणी मिडल क्लास वर्गीयांना त्या ठिकाणी त्यांना त्या घ्याव्या लागतात. इथे मात्र लोअर क्लासला मात्र 100% तुमच्या ह्याही गरजा घ्याव्या लागतात. आणि दुसरं म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि पाणी ह्या सगळ्याच गरजा यांना त्या ठिकाणी दोन्ही पण मूलभूत गरजा आणि जीवनावश्यक गरजा ह्या दोन्ही गरजा त्या ठिकाणी लोअर क्लासला त्या ठिकाणी प्रोव्हाइड कराव्या लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तिसरा कंटेंट राहिला तो म्हणजे आपल्याला तुमचा सोशो इकॉनॉमिक क्लासिफिकेशनमधला तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तुमच्या त्या ठिकाणी घरामध्ये, फॅमिलीमध्ये किती उपलब्ध आहेत त्याच्यावरनं देखील तुमच्या तो त्या ठिकाणी तुमचा स्तर किंवा तुमची त्या ठिकाणी पोझिशन किंवा स्टेटस त्या ठिकाणी ठरवलं जातं. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्या ठिकाणी फॅनपासून TV असेल, फर्निचर असेल, ओव्हन असेल, वॉशिंग मशीन असेल किंवा घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे अलीकडचं अद्यावत त्या ठिकाणी झाडू पोछा करण्यासाठीचं मशीन असू शकेल किंवा तुमच्याकडे त्या ठिकाणी हायटेक त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सच्या त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे 2 व्हीलर, 4 व्हीलर अशा इलेक्ट्रिक बाईक इथपर्यंत आपल्याकडे जेवढी इलेक्ट्रॉनिक संपन्नता जेवढी जास्त म्हणजे तुमच्या घरामध्ये कामं करण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर होत असेल तर समजायचं तो क्लास कोणता आहे, अप्पर किंवा हायर क्लास आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. ज्या क्लासमध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा जसा वापर होतो तसा तो वर्ग त्या ठिकाणी त्या एकतर तो मिडल क्लासमध्ये किंवा तो लोअर क्लासमध्ये त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. अशा प्रकारे आपल्याकडे त्या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता की आपल्याकडे हे सगळं आहे का, मग आपल्याकडे मूलभूत गरजा आपल्याला मिळत आहेत का, त्या सफिशियंट मिळत आहेत का, आपल्याला जीवनावश्यक गरजा मिळत आहेत का, त्या किती प्रमाणात मिळत आहेत, आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किती आहेत, कोणते आहेत. तर याच्यावरनं देखील आपल्या त्या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये आपला सोशो इकॉनॉमिक स्टेटस हा त्या ठिकाणी ठरला जातो. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये सोशो इकॉनॉमिक स्टेटस कंडिशन ही त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे इंडिकेटर्स आणि ह्या सगळ्या मूलभूत गरजा, मग मूलभूत गरजा, जीवनावश्यक गरजा आणि इलेक्ट्रॉनिक्स नीड्स हे त्या ठिकाणी आपल्याला
हे आपला स्टेटस त्या ठिकाणी इंडिकेट करत असते. आजच्या लेक्चरमध्ये अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक होता, ज्याला आपण लोकांचं वर्गीकरण, गरीब श्रीमंत ज्याला आपण म्हणतो ते सगळेच क्लासिफिकेशन आजचं ते कसं तयार होतं, त्याच्या पाठीमागचे इंडिकेटर्स काय कोणकोणते आहेत हे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर ते समजून घेतलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्टेटस हा काय एका दिवसामध्ये तयार होत नाही आहे किंवा एका गोष्टीमुळे तयार होत नाही. तो इकॉनॉमिक स्टेटस तयार होण्यासाठी बरेचसे त्या ठिकाणी एफर्ट्स घ्यावे लागतात, बऱ्याचशा गोष्टींची त्या ठिकाणी आपल्याला पूर्तता करावी लागते. नंतरच आपल्या त्या ठिकाणी सोशो इकॉनॉमिक स्टेटस रीच आयदर हाय क्लास किंवा तुमच्या त्या एफर्ट्सनुसार त्या ठिकाणी मिडल क्लास किंवा तुमच्या एफर्टलेसमुळे त्या ठिकाणी असणारा लोअर क्लास, अशा त्या ठिकाणी त्या सगळ्या तुमच्या क्लास वाईज डिव्हिजन त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी इकॉनॉमिक क्लास वाईज डिव्हिजन त्या ठिकाणी तयार होतात. हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक चांगला टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या लेक्चरला पुन्हा असाच एक नवीन इकॉनॉमिक्सचा चांगला टॉपिक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. अद्यापही विद्यार्थी या चॅनेलला जोडले गेलेले आहेत, मात्र चॅनेलला सबस्क्राईब केले नाही आहे. त्या विद्यार्थ्यांनी मात्र चॅनेलला आत्ताच त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला ते प्राप्त होईल. व्हिडिओचं त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर मात्र आवर्जून लाईक करा. तुम्हाला आणखीन काय अपेक्षित आहे, कोणते टॉपिक अपेक्षित आहे, कशा पद्धतीने घेणं अपेक्षित आहे हे मात्र तुम्ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर त्या ठिकाणी लेक्चर्स आवडत असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना ते जास्तीत जास्त शेअर करा. आणि इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या चॅनलला अधिकचं त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी करण्यासाठीचं आपल्या त्या ठिकाणी मोटिवेशन तुमच्याचमुळे त्या ठिकाणी मिळणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण अशाच वेगळ्या अर्थशास्त्राच्या टॉपिकबरोबर. थांबूया आपण इथेच. थँक्यू.